गोटचा सर्जा आणि बुंगा यांचा तुफानी फेरा पडला, काय सांगाल त्याबद्दल? एक अशी गाडी जोडी बघायला भेटेल कची पूर्ण महाराष्ट्रात टॉपला पडेल आणि ती जोडी हीच होती. मी याच्यापूर्वी पण सांगितलं होतं. आज बोलतो शेठ, मी आजपर्यंत एवढी स्पीडची गाडी हाकलली नाही. त्याच्यामध्येच आम्ही खूप समाधानी आहे. परत गोटचा सर्जा आणि बुंगा परत कधी एकत्र पळताना 100% बिनजोडचं मैदान आहे. आता आपले विठ्ठल नाना यांच्या नियोजनामध्ये आपला भुंगा 17 तारखेला. नमस्कार दादा. नमस्कार दादा, आज खिडक्याच्या पाठीमध्ये गोटचा सर्जा आणि बुंगा यांचा तुफानी फेरा पडला, काय सांगाल त्याबद्दल? आमचा नियोजन झाला होता. मी आज दोन्ही साईडनी खेळायचा होता, पण उजवीलाच नाव सोडलं होतं. सकाळपासून आपलं नाव बिनजोडला होता, कोणी जोड झाला नाही. पण ही गाडी घाटावरती पण पळाली होती, पण पावसाच्या कारण ही गाडीला थोडा पाऊस एवढा पडला, त्याच्यामुळे ती कॅन्सल झाली आणि सुटली म्हणजे गाडी. पण पाऊस एवढा झाला की ती गाडी तासबाद झाली. पण आमचं होतं का मुंबईला आपण दोन्ही रस्त्यामध्ये गाडी पळवायची. मी त्यांचं जे घोटवाले सगळे जे आहेत, अरुण शेठ, जगदीश शेठ, बाकी सगळी जेवढी मंडळी आहेत, जेवढी घोटगावची जी सर्जनी, त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करेल का त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून ही गाडी जुळून आणली आणि आमच्या शब्दाला मान दिला. मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद करतो. दादा, मी बघ आज ना दोन्ही टॉपची नंदी एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर प्रेक्षकांचं पण मनोरंजन झालं. मी मागच्या बाईटमध्येच बोललो होतो का प्रेक्षकांना आणि जेवढे भुंगा फॅन्स आहेत त्यांना एक अशी गाडी जोडी बघायला भेटेल कची पूर्ण महाराष्ट्रात टॉपला पडेल आणि ती जोडी हीच होती. मी याच्यापूर्वी पण सांगितलं होतं. आज योग जुळून आला आणि मी पाटगावला नाव पण सोडलं होतं, तिकडेही तयार होते ते यायला. पण आपले बरेचसे सगळे मित्रमंडळी, SY पिरगुप झाला, आकाश शेठ झाला, आमचा समीर मगर झाला, आमचा करण बोराडे झाला, परत आमची सगळी सुट्टी मेकर नामदेव, पंकज ड्रायव्हर झाला, शुभम झाला, त्याच्यानंतर आमचा आपला ढोबला झाला आणि महेश झाला. म्हणजे जेवढी आमची SB ग्रुपची जेवढी मंडळी आहेत आणि आपली डॅमची, परत आमची सगळी जेवढी आमच्या बरोबर जे असतात, आमचे सुट्टी मेकर असतील सगळे, आक्या बिक्या जेवढी आमची मंडळी, शुभम वगैरे सगळ्यांचं नियोजन झालं दादा का इकडेच आपण नियोजन करू आणि इथंच आपण आपल्या बाजूलाच आहे अड्डा, इथेच नियोजन करू, इकडेच पळू. आमचा डिसिजन रात्री झाला आणि आम्ही इकडे चालू पळायला. तर तुम्ही काय सांगा, तुम्हाला कसं वाटलं आज त्यांचा दोन्ही एकत्र येऊन नंदी पळताना वगैरे? दोन्ही मात्याला माता जुळणारी नंदी होती. ही गाडी पळणारच होती, दोन्ही रस्त्यात पळणार गाडी, कारण की दोघं एक मापाची आहेत आणि एकच स्पीडची आहेत. दोघं पुढच्या रानाची बैल, जेवढा रान तेवढा पळाची त्यांच्यामध्ये धमक आणि ताकद आहे. आणि हा पळाचं त्यांचं वय आहे. गोटचा सर्जा आज महाराष्ट्र गाजवतोय, तसंच भुंगा मुंबई पण गाजवतोय. आज भुंगा म्हणजे आम्हाला अभिमान आहे आमचा त्याच्यावरती का आमच्या दावणीला देवानी एवढी मोठी वस्तू दिली आणि त्याचा आम्ही म्हणजे सगळ्यांच्या नियोजनामध्ये आम्ही त्याला लोकांसमोर घेऊन येतो. दादा, परत गोटचा सर्जा आणि बुंगा परत कधी एकत्र पळताना 100% बिनजोडचं मैदान आहे. आता आपल्या बोलतात ना ती पंढरी, पांडुरंगाची पंढरी, तसं आपला पेडगावचं मैदान आहे. पेडगावचं मैदान झाल्यानंतर परत त्यांचं इकडे हाणायचं जेव्हा होईल त्याच्यानंतर ही गाडी दोन्ही रस्त्यात पळताना 100% दिसेल. दादा, किती दिवसापासून डोक्यामध्ये प्लॅन चालू होता की जोडी पळवायची? गेल्या वरती पण आम्ही ही नियोजन केलं होतं आणि इकडे पण आत्ता बैल आला होता. बऱ्याच दिवसानंतर बैलाने आराम केला आणि फेरा मारायचं आमचं नियोजन झालं. पण मी त्यांना सांगितलं होतं की शेठ, आमचं ठरलं का फेरा न मारता डायरेक्ट आपली दोन्ही बैल रान कसलेली आहेत, दोन्ही फेरा न मारता डायरेक्ट पळू. पण आता तो पण 2 दिवसात वरती जाणार आहे आणि भुंगा पण 17 तारखेच्या मैदानाला तुमच्या यूट्यूब मार्फत सांगतो मी, कारण की सांगितल्यानंतर भुंगा फॅन्सला कळतो गोष्ट, म्हणून मी तुमच्या यूट्यूब मार्फत सांगतो. आपले नाना म्हणजे आपले विठ्ठल नाना यांच्या नियोजनामध्ये आपला भुंगा 17 तारखेला वडकीच्या मैदानात पळणार आहे. नानांनीच नियोजन केलंय. नानांच्या नियोजनामध्ये आणि स्वतः नानाच ड्रायव्हर आहेत आणि नानांच्यासाठी आम्ही तिकडे बैल घेऊन जाणार आणि तिकडे आपला भुंगा 17 तारखेला, आता याच्यानंतर 17 तारखेला त्या 3 फेऱ्याच्या मैदानात पळताना दिसणार प्रेक्षकांना. दादा, काय सांगाल आजचं स्पीड तुम्हाला कसं वाटलं? आजचं स्पीड मी अजून व्हिडिओ बघितले नाही, पण येताना जेवढी लोक मला माझ्या जी जवळची जीवभावाची आहेत ती बोलतात शेठ, ही गाडी जी पळाली आणि माझा जवळचा म्हणजे आमचा विश्वासू पंकज ड्रायव्हर झाला, बाबू झाला, पंकज ड्रायव्हर बोलतो शेठ, मी आजपर्यंत एवढी स्पीडची गाडी हाकलली नाही. त्याच्यामध्येच आम्ही खूप समाधानी आहोत. हां का? अजून काय पाहिजे आपल्याला? दादा, खूप भुंगा मुंबईत सुद्धा गाजवतो, घाट सुद्धा गाजवतो. अशा पद्धतीने आपल्याला पैऱ्यानंच देखील फोन येतात, पण कधी एखाद्याला पैरा नाही दिला त्यांना रागरोष येतो. त्याबद्दल काय सांगा? बघा, मी याच्यापूर्वी खूप हार पत्कारलेत आणि मी भुंगा त्याच्या जीवापाड त्याला मानणारा वर्ग आहे. ज्या वेळेला भुंगाचा गुलाल तुटतो त्यावेळेला खूप त्याचे मानणारा वर्ग
आणि आमची मंडळी जी दिवस रात्र त्याच्यावरती मेहनत करतात ती खूप नाराज होतात. बघा, माझ्या जवळचे संबंधामध्ये जी माणसं आहेत त्यांना मी तुमच्या यूट्यूबमार्फत सांगतो, कोणी नाराज होऊ नका. ज्या लेवलच्या भुंगाच्या लेवलला बैल पळणारे असेल 100% मी त्याला देईल. आणि त्याच्यामध्ये आणि आम्हाला अभिमान आहे का आमचा भुंगा आज महाराष्ट्रात बिनजोडला दोन्ही खांदी पळतो, दोन्ही खांदी पब्लिकला तेवढाच पळतो. आज तर तुम्ही लाईव्ह बघितलं आहे, जे कमेंट्स करतात त्यांचा आशीर्वाद आमच्यावरती तसाच राहू दे. तुमचं प्रेम असंच आमच्यावरती ठेवा. जेवढं तुम्ही आमच्यावरती प्रेम कराल तेवढाच आमचा भुंगा आणखीन स्पीड लावेल. दादा, पब्लिक मुंबईत कसं होतं, पब्लिकला बैल घाबरतो पण भुंगा चिडच पळत पब्लिकला. बघा, ही सावकार ग्रुपची दावण आहे आणि त्याच्यावरती करणार प्रयत्न आमचा जपाननंतर जपानचा आशीर्वाद घेऊन आमचा भुंगा पब्लिकला पळतोय. त्या जपानचाच आणि आमच्या बाबांचा आमच्यावरती आशीर्वाद आहे. आमची इच्छा होती का डावी साईडला आम्हाला बैल लागला पाहिजे, पण देवाने आमचं जास्तच ऐकलं. दोन्ही साईडचा पब्लिकचा आमच्याकडं बैल दिला आणि आमचा शोक कामाला चालू ठेवायला लावला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.